कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम। दिवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियं वद कुळी अवतरे पावसी कैवल्य। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शांती शांती। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबरायांच्या पवित्र कृतीच्या ग्रंथराज
ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत. 11व्या अध्यायाचं चिंतन चाललेलं आहे आणि भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलेलं असून अर्जुनाच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झालेले आहेत आणि तदनंतर भगवंताने पुढे गीता संवादाकरता, भक्ती सुखाकरता किंवा पुढे युद्ध करण्याकरता द्वैताचं रक्षण केलेलं आहे. म्हणून अर्जुन पुन्हा कल्पित द्वैताच्या भूमिकेवर आलेला आहे आणि मग दीर्घ श्वास सोडून त्याने आपल्या देहभानाचा मार्ग पाहिलेला आहे. मग त्यावेळी तो ज्या बाजूकडे बसला होता त्या बाजूकडे त्याने मस्तक नम्र केलेलं आहे आणि हात जोडून देवाशी बोलण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. ते अर्जुनाचं बोलणं काय आहे हा विचार आपण आज करणार आहोत. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला, पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूत विशेष संघान ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषींश सर्वानुरगांश दिव्यान. म्हणजे अर्जुन म्हणतो, हे देवा, मी तुझ्या देहामध्ये सर्व इंद्रादिक देव तसेच सर्व स्थावर जंगम भूत विशेषांचे समुदाय, यानंतर कमलासनावर विराजमान असलेले ब्रह्मदेव, सर्व भूतांचा ईशान करते श्री महादेव, सर्व कश्यपादी ऋषी आणि दिव्य असे सर्प, या सर्वांना पाहत आहे. म्हणजे या विश्वरूप दर्शन जे झालंय, या विश्वरूप दर्शनामध्ये एका परमात्म्याच्या ठिकाणी, श्रीकृष्ण स्वरूपाच्या ठिकाणी अर्जुनाला काय काय दिसलंय अर्जुन ते देवाशी सांगतोय. अर्जुन म्हणतोय, म्हणे प्रभो तुझा असो जय जयकार, तुझी कृपा थोर मजवरी, सर्वेश्वरा मी तो असोनी प्राकृत, देखिले अद्भुत विश्वरूप. म्हणजे हे स्वामीन, तुमचा जय जयकार असो. आपण आरंभाला देखील बोलून आलेलो आहे, एक वेळेला जय म्हणण्याची पद्धती नाही, तर स्मार्त परंपरा ही 2 वेळेला जय जयकार करण्याची आहे. म्हणून सुरुवातीला ग्रंथाच्या आरंभी देखील ज्ञानोबरायांनी जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं चिंतन केलेलं आहे. याचं कारण आपण त्या ठिकाणी पाहून आलोय. असो, अर्जुन म्हणतो की देवा तुमचा जय जयकार असो, तुम्ही माझ्यावर अद्भुत कृपा केली आहे. कारण आम्ही प्राकृत आणि सामान्य असूनही जे हे अलौकिक विश्वरूप पाहत आहोत, तर याला कारण म्हणजे तुमची कृपाच आहे. परंतु तुम्ही विश्वरूप प्रगट करून आणि ते पाहण्याकरता मला दिव्य दृष्टी देऊन खरंच माझं चांगलं केलंय आणि यामुळे मला स्वाभाविकपणे संतोष, आनंद झालेला आहे. कारण महाराज, जो या जगाचा आश्रय आहे तो तू आज माझ्याकडनं पाहिला जात आहे. यापेक्षा माझं वेगळं भाग्य काय असावं. किंबहुना देवा, आज जो तू मला दिसत आहेस तर कसा दिसत आहेस, तर मंदराचल पर्वताच्या अंगाच्या आश्रयाने ठिकठिकाणी हिंस्र पशु असलेली दाट जंगल जशी असतात, त्याप्रमाणे देवा तुझ्या या देहाच्या ठिकाणी मी अनेक भुवन पाहत आहे. किंबहुना अहो, आकाशाच्या खोळीत रवी चंद्रादी ग्रहगणांचे जसे समुदाय दिसतात, किंवा एखाद्या प्रचंड वृक्षावर जसे अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या जातीची घरटी असतात, म्हणजे कोकिळाही आहे, पोपटही आहे, साळुंकीही आहे, अशा अनेक पक्ष्यांचे अनेक जातीच्या पक्ष्यांचे देखील जसे एखाद्या प्रचंड वृक्षावरती घरटे समुदाय दिसतात, त्याप्रमाणे हे श्रीहरी तुझ्या या
एका विश्वरूप शरीरामध्ये इंद्रादी देवगणांसह स्वर्ग देखील दिसत आहे. ऐक हे प्रभो, या देहात आकाशादी महाभूतांचं पंचक दिसत आहे. म्हणजे पाचही महाभूत तुझ्याच ठिकाणी आहेत. आणि म्हणूनच अथर्वण ऋषी गणपती अथर्व शीर्षात म्हणतात की नाही, त्वं भूमिरापो नलो निलो वायुः, म्हणजे भूमी, आप, अनिल, अनल, वायू हे सगळं तूच आहेस. ठीक आहे. त्यानंतर फक्त पंचमहाभूतच दिसतात असं नाही, तर जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज या 4 प्रकारच्या सृष्टीतील प्रत्येक जातीच्या अशा अनेक भूतांचे समुदाय देखील तुझ्या या शरीराच्या ठिकाणी दिसत आहेत. जे 84 लक्ष योनी जे आहेत त्या देखील या विश्वरूपाच्या ठिकाणी दिसत आहेत. किंबहुना हा जो सत्यलोक आहे तो देखील तुझ्या स्वरूपात आहे. अरे हा जो 4 मुखाचा आहे तो ब्रह्मदेव नव्हे काय? आणि ब्रह्मदेवही दिसतोय. आणि दुसऱ्या भागाकडे जेव्हा मी बघतो ना, तेव्हा कैलासही दिसत आहे तुझ्या या स्वरूपामध्ये. बर, फक्त कैलास दिसतो असं नाही, तर श्री महादेव पार्वतीसह दिसत आहेत. आणि हे ऋषिकेशी श्रीकृष्णा, तुला देखील तुझ्या आणि तुझ्या एका अंशावर विश्वरूपामध्ये मी पाहत आहे. म्हणून कश्यपादी सर्व ऋषींची कुळं तुझ्या स्वरूपातच मला दिसत आहेत. तसंच नागांसह सप्त पाताळ देखील मी या तुझ्या स्वरूपात पाहतोय. फार काय सांगावं हे त्रैलोक्याधिपती कृष्णा, तुझ्या एक एक अवयव रूपी भिंतीवर 14 भुवन जणू चित्राच्या आकाराने रेखाटलेली आहेत असं दिसतं. काय सांगू फार त्रैलोक्य पालका, तुझी या एकेका अंगप्रांती म्हणजे अवयवावर देखे भिंतीवरी जैशा चित्राकृती तैसे उमटती 14 लोक, हे चतुर्दश भुवन त्याप्रमाणे दिसतात. आणि त्या भुवनातले जे जे प्राणी आहेत ते जणू रेखाटलेल्या आकृतीत रंग भरलेली अनेक चित्र रचना आहे. असा तुझा अलौकिक अगाध महिमा मी या ठिकाणी पाहत आहे. तुझं असं अलौकिक स्वरूप, हे सामर्थ्य मी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहत आहे. तुझा अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तन्न मध्यन्न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. म्हणजे अनेक बाहू, उदर, मुख आणि डोळे असलेल्या, सर्व बाजूंनी अमर्याद रूप असलेल्या तुला मी पाहत आहे. हे विश्वेश्वरा, मी तुझा आरंभ, मध्य आणि शेवट पाहत नाही. यावर व्याख्यान करताना म्हणतात, दिव्य दृष्टीची या बळे प्रभो ऐसे जव पाहतसे चोहीकडे. देवा, तूच दिलेल्या दिव्य चक्षूंच्या विस्ताराने चहूकडे जेव्हा मी पाहतोय, तेव्हा जणू तुझ्या बाहुदंडाला आकाशाचा अंकुर फुटला आहे असं मला वाटतं. आणि त्याचप्रमाणे हे देवा, तुझे एकच हात एकाच वेळी सर्व प्रकारचे व्यापार अखंड करीत असलेले स्पष्ट रीतीने पाहत आहे रे. मग जणू ब्रह्माच्या विस्ताराने, म्हणजे ब्रह्मा इतकी मोठी असलेली ब्रह्मांडाची भांडारेच उघडली आहेत, तशी ती तुझी अमर्याद उदर किती आहेत हे देखील मला दिसतंय. पुरुष सूक्तामध्ये श्रुती मातेने वर्णन केलंय, सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. या श्रुतीमध्ये, या मंत्रामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याचे दाखले म्हणजे प्रत्यक्ष पुरावे कोटीपेक्षा अधिक एकाच वेळेला निर्माण होत आहेत रे. म्हणजे तो परमात्मा
हजारो हातांचा आहे, हजारो डोळ्यांचा आहे, हजारो मस्तकांचा आहे वगैरे वगैरे जे पुरुष सूक्तांनी वर्णन केलेलं आहे त्याचे प्रत्यक्ष पुरावे कोट्यावधीपेक्षा अधिक मी प्रत्यक्ष पाहतोय ना. हजारो नाही, अनंत असंच वर्णन करावं लागेल. किंबहुना हा ब्रह्मरूपी वृक्ष जणू वदनरूपी फळांनी भारावून गेला आहे असं मला दिसतंय, किंवा मुखरूपी फळांनी दाटून यावे जणू पूर्ण परब्रह्म. म्हणजे जसं एखादं मोठं झाड असावं आणि त्याला अनेक फळं लागलेली दिसावे. आपल्याकडे आंब्याच्या सीझन मध्ये जसं आंब्याला अनेक फळं लागलेले दिसावेत, त्याप्रमाणे देवाचे मुख म्हणजे जणू काही फळच आहेत. आणि या मुखरूपी फळांनी हा ब्रह्मरूपी वृक्ष जणू काही भारावल्या गेलेला आहे असं मला दिसतंय. तसंच हे विश्वमूर्ते, तुझे जिकडे जेवढी आणि जसे तोंडा तिकडे तिकडे तेवढे तसे आणि त्याच प्रकारचे अनेक विस्तारलेले डोळ्यांची ओळ देखील मला दिसतीये. जेवढे मुख आहेत तेवढे डोळे आहेत की नाही, प्रत्येक मुखाला 2 डोळे, मग ते डोळे जिकडे पाहता, डोकं जिकडे असेल तिकडे ते डोळे, असे हजारो डोळ्यांची मी रांग ओळ पाहत आहे. हे असो जे सारांश तुझ्या या विश्वरूपापुढे स्वर्ग, पाताळ, पृथ्वी, दिशा किंवा आकाश अशी नावे घेऊन बोलणाऱ्याची इच्छाच कुंठित झाली आहे का? कारण सर्व काही विश्वरूपमयच दिसत आहे. म्हणून देवा, तुझ्या वाचून कोणीतरी एका भागाकडे परमाणू एवढा तरी अवकाश आहे काय? नाही. म्हणून मी कौतुकाने पाहत आहे, पण तो काही सापडतच नाही. अशा रीतीने तू सर्व काही व्यापलाय. तुझ्या वाचून थोडी तरी जागा शिल्लक आहे का हे मी पाहतोय, परंतु ती सापडतच नाहीये ना. इतकं तू व्यापक आहे. अणु एवढा ही अवकाशरिता येथे भगवंता तुझ विण, शोधिताही मज सापडेना देवा, व्यापिले हे तू आहेसे सर्व. थोडी देखील मला जागा सापडत नाही की ज्या ठिकाणी तू नाही. अशा रीतीने तू सर्व व्यापलं, हे आश्चर्यच नव्हे काय? मग या नाना प्रकारच्या असंख्य प्राण्यांसह जेवढी पंचमहाभूते तू ज्या अवकाशात साठवून ठेवली होती, तितकाही अवकाश तू जो अनंत त्या तुझ्याकडनं व्यापलेला दिसत आहे. या सर्वांकरता म्हणून जेवढं काही तू अवकाश ठेवलेला आहे ते सगळं तुझ्याकडनं व्यापलेलं आहे हे मला स्पष्ट रीतीने दिसत आहे. आता असा एवढा मोठा तू कोणत्या ठिकाणावरून आला आहेस? इथे बसला आहे का उभा आहेस? तो इतके दिवस कोणत्या आईच्या पोटात होता? तुझा आकार केवढा आहे? तुझं रूप कसं आहे? तुझं वय किती वर्षांचं आहे? तुझ्या पलीकडे काय आहे? तू कशावर आहेस? असं जेव्हा मी विचारपूर्वक पाहिलं तेव्हा तर महाराज मला तर आता सर्वच कळून आलं आहे की तुझा आधार तूच आहेस, तू कोणाचाच नाहीस आणि असाच अनादी स्वतः सिद्ध आहेस. बर, हे वैकुंठा श्रीकृष्णा, तू उभा किंवा बसलेला नाहीस, तू उंच किंवा ठेंगणा नाही, तुझ्या खाली आणि वर तूच एक तूच आहेस. देवा, तू रूपाने स्वतः सारखाच आहेस. देवा, तुझं वय तूच आहेस. हे परमेश्वरा, तुझ्या पाठीशी व पोटाशी, तुझ्या मागे पुढे जे तुझी पाठ व तुझं पोट तूच आहे. थोडक्यात काय आहे की देवाचं असं काही वेगळं वर्णन करताच येत नाहीये. देवासारखं असं दुसरं कोणी आपल्याला सांगताही येत नाहीये. आणि सर्व काही जे आहे ते केवळ परमात्मा तूच आहेस. देवाचं वय तेवच, दुसरं काय किती सांगणार? देवाचं वय 1000 वर्ष, 10,000 वर्ष, लाख वर्ष काय सांगणार? काहीच सांगता येत नाही. एक सुंदर गंमत सांगतो बरं. एकदा एका शाळेमध्ये मुलाला विचारलं, बाळ
तुझं वय किती? त्याने सांगितलं 10 वर्ष. ठीक आहे. तुझ्या वडिलांचं वय किती? तो म्हणाला 10 वर्ष. ते शिक्षक म्हणाले, अरे तुझं जर वय 10 वर्ष असेल तर तुझ्या वडिलांचं वय किती असेल? 10 वर्ष कसं असू शकेल? तो म्हणाला, गुरुजी असंच आहे, कारण की ज्या वेळेला मी झालो त्याच वेळेला वडील बाबा झाले, म्हणजे ते वडील झाले. त्यामुळे वडिलांचं वय जर तुम्ही विचाराल तर 10च आहे. म्हणजे त्याचं वय तेच जसं आहे त्याप्रमाणे. असो, सर्व काही तोच आहे. म्हणून हे अनंता, आता अधिक काय सांगावं? तर तुझा तूच सर्व काही आहेस. आणि हे पुन्हा पुन्हा विचार करून पाहिलं असता मी जाणलं आहे, ते मला लक्षात आलेलं आहे. परंतु देवा, तुझ्या या रूपात एकच उणीव आहे, आणि ती अशी की तुला आरंभ, मध्य आणि अंत हे तिन्ही विकार नाहीत. लक्षात घ्या, याला जी आहे ना व्याज स्तुती असं म्हणतात. म्हणजे काय? व्याजस्तुती या शब्दाचा अर्थ काय? दिसताना ती वरवर निंदा दिसते, पण ती स्तुती असते, असं ज्या वेळेला असतं त्याला व्याजस्तुती नावाचा अलंकार म्हणतात. म्हणजे देवा, तुझ्या स्वरूपामध्ये प्रारंभ, मध्य आणि अंत नाही, ही उणीव आहे असं म्हणण्यात देवाचा कमीपणा दाखवल्यामुळे आपाततः निंदा वाटत असली तरी विश्वरूपाला प्रारंभ, मध्य आणि अंत नसणं हे भूषणास्पदच असल्यामुळे ती स्तुतीच आहे. अशी व्याजस्तुती अलंकार. जे बऱ्याच वेळेला असं होतं की नाही, व्यवहारामध्ये देखील एखादा मनुष्य असं काही बोलून जातो की ऐकताना पुढच्याला असं वाटतं की अरे ही तर निंदा आहे, परंतु ती निंदा नसते, खरोखर ती स्तुती असते. भागवतामध्ये चित्रकेतू नावाचा जो राजा आहे त्याच्या संबंधाने असंच चिंतन आलेलं पाहायला मिळत आहे. असो, मग पुढे सांगतात की एरवी, म्हणजे बघा 582 क्रमांकाचा अभंग, परी एक न्यून तुझ्या स्वरूपात. न्यून म्हणजे एक कमीपणा. आता एवढं सगळं देवच आहे, त्याच्यामध्ये कमीपणा सांगायचा हे योग्य आहे काय? मग ही व्याजस्तुती आहे. अर्जुन म्हणतो, एरवी तुझ्या सर्व स्वरूपात उत्पत्ती, स्थिती आणि अंत या विकारांचा शोध केला, पण कुठेही त्याचा मार्ग सापडत नाही. म्हणून विश्वरूपाच्या ठिकाणी हे तिन्ही विकार, म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय, हे तिन्ही विकार तिन्ही काळात नाहीत, आणि हे अनुपलब्धी प्रमाणाने सिद्ध होतं. प्रमाणांची जी काही 6 प्रकार आहेत त्यामध्ये नसणं, अभाव असणं, याला अनुपलब्धी प्रमाण असं म्हटलं गेलेलं आहे. देवा, हे आदि मध्यांतर रहित असलेल्या विश्वेश्वरा, अमर्याद स्वरूप असलेल्या विश्वरूप या विशेषणांनी विशिष्ट तू माझ्याकडून आता तत्वतः म्हणजे यथार्थतः पाहिल्या गेलेला आहेस. लक्षात घे, तुझ्या या विश्वरूपात्मक महामूर्तींच्या अंगावर ज्या अनेक अवांतर इंद्रादिकांच्या मूर्ती प्रगट झाल्या आहेत, त्या मूर्तींच्या रूपाने जणू तू अनेक प्रकारचे वस्त्रालंकारच अंगावर घातले आहेस. म्हणजे अन्य ज्या देवता आहेत ना, त्या देवता म्हणजे जणू काही या देवाच्या अंगावरती असलेले सुंदर वस्त्र अलंकारच आहेत. किंवा तुझ्या विश्वरूप महापर्वतावर नाना प्रकारच्या मूर्ती याच जणू काही वृक्ष आणि लता असून त्या मूर्तिरूपी वृक्षलता दिव्यालंकार रूपी फुलांनी व फळांनी विकसित झालेल्या दिसतात. किंवा हे देवा, तू या रूपाने एक महासागर झाला आहेस. तुझ्या अंगावरच्या मूर्तींच्या रूपाने तू हेलकावे खाणारे तरंग आहेस. किंवा तू एक चांगला महावृक्ष असून मूर्तिरूपी फळांनी फळलेला आहेस. काय किती किती उपमा द्याव्यात भाऊ. एक साहित्यशास्त्रामध्ये असं चिंतन आलेलं आहे, उपमा कालिदासस्य भारवे हे अर्थगौरवम दंडिनो पदलालित्यम माघे संती त्रयो गुणाः.
उपमा देण्यामध्ये अत्यंत सिद्धहस्त हे कालिदास आहे. आपण कालिदासांचं वाङ्मय बघा, कुमार संभव असेल, रघुवंश असेल, अभिज्ञान शाकुंतल असेल, विक्रमोर्वशी असेल यामध्ये कालिदासांच्या वाङ्मयामध्ये उपमा फार पाहायला मिळतात. भारवीच्या काव्यामध्ये अर्थगौरव पाहायला मिळतो. दंडित काव्यामध्ये पदलालित्य आपल्याला विशेष करून पाहायला मिळेल. आणि माघ काव्य जर पाहिलं, शिशुपाल वध वगैरे जर पाहिलं, तर माघे संती त्रयो गुणाहा, या माघ काव्यामध्ये हे तीनही गुण आहेत. परंतु जर त्या कालिदासांनीही भावार्थ दीपिका पाहिली असती ना, तर कालिदास म्हणाले असते की खरोखर तुमच्या माऊली तुमच्याकडनं उपमा कशा द्याव्यात, समर्पक उपमा कशा असाव्यात, हे आम्ही शिकलं पाहिजे असं सांगतात. पाश्चात्य तत्वज्ञ एक गटे नावाचा तत्ववेत्ता, याने कालिदासांचं वाङ्मय वाचलं, इंग्रजीतनं वाचलं, ते देखील संस्कृतमधनं नाही, संस्कृतमध्ये त्याला कळालं नाही, पण इंग्रजीतनं वाचून त्याला इतका आनंद झाला की तो कालिदासाचं वाङ्मय डोक्यावर घेऊन अक्षरशः नाचला. मी सांगतो, दुर्दैव त्याला ज्ञानेश्वरी पाहायला मिळाली नाही. ज्ञानेश्वरी जर त्याने वाचली असती तर ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचला नसता, ज्ञानेश्वरी समोर तो गडाबडा लोळला असता. काय उपमा आहे, अनंत उपमा माऊलींनी दिलेली आहे. अर्जुन म्हणतोय, देवा अरे प्राण्यांकडून पृथ्वी तळ जसं गजबजलेलं आहे ना, किंवा नक्षत्रांकडून आकाश जसं झाकलेलं आहे, त्याप्रमाणे तुझं रूप अनेक मूर्तींनी भरलेलं आहे, किंबहुना मूर्तिमयच असलेलं मी पाहतोय. इथे मयट विकार आहे, मयट प्रत्यय आहे. आणि मयट प्रत्ययाचा अर्थ काही ठिकाणी विकार आहे, तर काही ठिकाणी प्राचुर्य असा आहे. ज्याप्रमाणे खूपच पाऊस झाला, जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं, तर आपण काय म्हणतो, तो सर्व परिसर, तो सर्व प्रांत जलमय झाला. इथे विकारार्थी नाहीये, तर इथे प्राचुर्यार्थी आहे. आणि घागर कशी आहे, तर मृत्तिकामय. मृत्तिका म्हणत असतात, इथे मृत्तिकेचं प्राचुर्य नाही, तर मृत्तिकेपासून निर्माण झालेला, म्हणून त्याला मृण्मय, मृत्तिकामय असं म्हटलेलं आहे. म्हणजे मयट प्रत्यय जो आहे हा विकारार्थीही वापरला जातो आणि त्याचप्रमाणे तो प्राचुर्यार्थी देखील वापरला जातो. मग या ठिकाणी विकारार्थक नसून प्राचुर्यार्थी आहे, की जसं पृथ्वी तळ हे प्राण्यांनी गजबजलेले, म्हणजे पृथ्वी तळ प्राणीमय आहे. आकाश नक्षत्रांनी, तारकांनी झाकलेलं आहे, म्हणजे आकाश हे तारकामय आहे. तद्वत देवा अनेक मूर्तींनी भरलेलं हे तुझं रूप म्हणजे मूर्तिमय आहे असं मी जाणतोय. देवा ब्रह्मा विष्णू महेश या मूर्तींच्या अंगप्रांतात हे त्रैलोक्य उत्पन्न होतं व नष्ट होतं. आणि या एवढ्या मूर्ती असूनही, म्हणजे मोठ्या मोठ्या मूर्ती असूनही, त्या तुझ्या अंगावरचे रोम झालेत रे. व्यापक असलेले हे मोठे मोठे असलेले हे देव, परंतु तुझ्या अंगावरचे फक्त रोम आहेत. किंबहुना असा साऱ्या विश्वाचा पसारा अंगावर मांडून जो येथे प्रकट झाला आहेस, तो तू पूर्वीचा कोण आहेस, कोणाचा कोण आहेस हे पाहिलं असता जो आमचा सारथी तोच तू आहेस. तरी मुकुंदा, हे श्रीकृष्णा, विचार करून पाहिलं तर मला असं कळून आलं की सर्व काळ असाच व्यापक आहेस. आणि मग त्या भक्तावर अनुग्रह करण्याकरता भोळसर पण सुंदर रूप धारण करत आहेस रे. कसे ते चार बाहू असलेले सावळे रूप की जे प्रेम श्रद्धापूर्वक पाहिलं असता मन द्रवतं, डोळे पाझरतात, आणि आलिंगन द्यायला गेलं तर दोनच बाहूंनी जे कवटाळता येतं. बघा, देवाला पाहिलं की कशी अवस्था होते, अष्टसात्विक भाव निर्माण होतात, मन द्रवतं, डोळे पाझरायला जातात.
म्हणून आपण नेहमी अभंग ऐकतो की नाही, दाट कंठ लागे डोळिया पाझर पाझर, दाट कंठ लागे डोळिया पाझर, ही स्थिती आहे. हे विश्वरूपा, तू वस्तुस्थितीने निरवधिक आहेस, व्यापक असूनही आमच्यावर कृपा करून अशी लहानशी गोजीरवाणी मूर्ती होतस ना, परंतु आमच्याच ज्ञानदृष्टी अज्ञानाच्या लेपाने लिप्त आहेत. म्हणजे आमची ज्ञानदृष्टी जी आहे ती कशी अज्ञानाने लिप्त आहे ना, त्यामुळे तुला आम्ही सामान्य मनुष्य रूपाने पाहतो रे. वस्तुतः तू कसा आहेस आणि आम्ही तुला काय रीतीने पाहतोय. म्हणून आता माझ्या दृष्टीचा अज्ञानरूपी विटाळ गेला, तरी आता माझा दृष्टी दोष गेला, सहजत्वा दिला दिव्य चक्षु. तू सहजच माझा डोळा दिव्य केलास, म्हणून तुझा महिमा मला यथार्थ रूपाने पाहता आलाय. परंतु रथाच्या मकर मुखाच्या मागल्या बाजूला जो तू सारथी होऊन बसला होतास, तोच तू एवढा विश्वात्मक झाला आहेस, हे मात्र मी आता निश्चितपणे ओळखलेलं आहे. मकरतुंडाच्या म्हणजे अर्जुनाच्या रथाचं जे मुख होतं ना, ते मगराच्या तोंडासारखं होतं, म्हणून त्याला मकरतुंडाच्या मागील बाजूशी असं म्हटलेलं आहे. देवा, मी तुला पुरता ओळखला रे. अर्जुन खूप बहारीने वर्णन करतोय आता देवाचं. किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्. या श्लोकाचा अर्थ असा की ज्याच्या डोक्यावर किरीट आहे, किरीटिनम, ज्याच्या हातात गदा आहे, गदिनम, ज्याच्या हातात चक्र आहे, चक्रिणम, जो तेजाचा राशी आहे, साठा आहे, निधी आहे, तेजो राशीम, जो सर्व बाजूंनी प्रकाशमान आहे, सर्व तो दीप्तिमंतम, जो पाहण्याकरता अशक्य आहे, दुर्निरीक्षम, आणि समंता दीप्ता नलार्कद्युतिमप्रमेयम, सर्व बाजूंनी दैदीप्यमान अशा अग्नी आणि सूर्या यांच्या प्रमाणे तेजस्वी आणि अप्रमेयम, म्हणजे कोणत्याही प्रमाणाला विषय न होणाऱ्या त्वाम पश्यामी, मी तुला पाहत आहे. यावर व्याख्यान करताना म्हणतात, तोची नव्हे का हा मस्तकी मुकुट ठेविला वैकुंठ नायका तू, तयाचे ते तेज आणि थोरपण परिविलक्षण दिसे आता. म्हणजे हे श्रीहरी, पूर्वी सारथी असताना जो मुकुट होता तोच हा मस्तकावर धारण केला आहेस ना, परंतु त्या वेळच्या पेक्षा आताच हे तेज आणि मोठेपणा हा पुष्कळच अद्भुत आहे की हो. म्हणजे काय, सारथी म्हणून भगवान पुढे रथावर बसलेले आहेत, त्यावेळेला भगवंताने मस्तकावरती मुकुट ठेवलेला आहे ना. अर्जुन म्हणतो की आता सध्या सुद्धा मस्तकावर तोच मुकुट आहे, परंतु त्यावेळेचं तुझं स्वरूप आणि आत्ताचं स्वरूप यात फारच अंतर आहे. आता तू फारच मोठा स्वरूप धारण केलेलं आहेस रे. हे विश्वरूपा, तेच हे वरच्याच हातात फिरवित असलेलं तीक्ष्ण चक्र सावरून धरतोस, त्यामुळे विश्वरूप धारण करूनही आयती खूण मोडली नाहीच. हे विश्वरूपा, तेच हे वरच्याच हातात फिरवित असलेलं तीक्ष्ण चक्र तू सावरून धरतोस, त्यामुळे विश्वरूप धारण करूनही ती आयती खूण तू मोडली नाहीस, हे खरंच आहे. किंबहुना हे गोविंदा, दुसऱ्या बाजूकडे हातात तीच ही गदा नव्हे काय.
आणि खालच्या बाजूचे 2 हात मात्र आयुधरहित आहेत, कारण जे घोड्यांचे लगाम सावरण्याकरता पुढे सरकलेले आहेत. आणि हे विश्वेश्वरा, माझ्या मनात इच्छा होताच तितक्याच तातडीने तू एकदम विश्वरूप झालास, म्हणून तोच तू आहेस हे मी जाणलं आहे किंवा जाणतो. परंतु देवा, हे कसलं बरं कौतुक, कारण आश्चर्य करण्यासही मला अवकाश राहिला नाही. आणि या आश्चर्यानेच माझं चित्त दिंगमूढ होऊन जात आहे. मग आता हे विश्वरूप इथे आहे का इथे नाही असं काहीच विवरण मला करता येत नाही. अंगकांतीचा नवेपणा देखील आश्चर्यकारकच आहे. आणि ती अंगकांती कशी सर्वत्र कोंदाटली आहे तर सांगतात, अग्नीची ही दृष्टी करपूनी जाय, रवी लुप्त होय खद्यो तसा, ऐसे विलक्षण अद्भुत गहन, असे तीव्रपण तेजाचे ह्या. की ह्या अंगकांती पुढे, या तेजा पुढे अग्नीची ही दृष्टी या तेजामध्ये करपते आणि सूर्य देखील काजव्याप्रमाणे हरपून जात आहे. असं या तेजाचं प्रखरपण अद्भुत आहे. जणू काही या महातेजाच्या महासागरामध्ये संपूर्ण सृष्टी बुडून गेलेली आहे. वाटे सर्व सृष्टी गेली बुडून या महातेजाची या महार्णवी, महातेजाच्या महासागरात. किंवा असं वाटतंय की जणू की प्रलयकालीन विजांच्या पदराने संपूर्ण आकाश झाकलेलं आहे, असं हे तुझं दिव्य स्वरूप दिसतंय. किंवा सृष्टी संहार करणाऱ्या अग्नीच्या ज्वाळा तोडून त्यांच्या आकाशात माळा बांधला आहे, असं ते तेज तीव्र आहे. आता ते दिव्य ज्ञानाच्या दृष्टीने किंवा डोळ्यांनाही आता देवा बघवत नाहीये. जे आतापर्यंत बघितलं परंतु आता ते देखील बघवत नाहीये, कारण ते तेज अत्यंत प्रकाशमान, अधिकात अधिक पुष्कळ ठिकाणी पसरलेलं, प्रज्वलित आणि अत्यंत दाहक आहे. आणि यामुळे दिव्य चक्षुलाही निरीक्षण करताना त्रास होतोय. बर, जे महातेज प्रलयकालीन अग्नीचा जणू भडकाच आहे, किंवा भगवान रुद्राच्या ठिकाणी जो काळाग्नी गुप्त होता तोच या तृतीय नेत्राचा कोश उमलून बाहेर आला आहे, अशा पद्धतीने ते वाटतंय. किंवा असा एक विचार करा की भगवान रुद्राच्या ठिकाणी जो काळाग्नी गुप्त होता तो जसा तृतीय नेत्राचा कोश उमलून बाहेर आला, तसा त्याप्रमाणे तुमच्या सर्वत्र पसरलेल्या या महातेजाने दृष्टीतून निघालेल्या ज्वालांचे वेढे पडताना ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत, हे प्रत्यक्ष मी पाहतोय. आणि असा अद्भुत तेजाचा पुंज देवा तू आहेस. याच जन्मात मी हे विश्वरूपाचं आश्चर्य पाहत आहे. सारांश देवा, तुझ्या व्यापकपणाला आणि तेजाला कोणतीही मर्यादा नाही, हे अर्जुनाला यातून स्पष्ट करायचं आहे. देवा तू कसा आहेस? त्वमक्षरं परमं वेदितव्यं, त्वमस्य विश्वस्य परं निधानं, त्वमव्ययः शाश्वत धर्मगुप्ता, सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. या श्लोकाचा अर्थ, देवा तू जिज्ञासूंना जाणण्याला योग्य असं परब्रह्म आहेस. तू विश्वाचा श्रेष्ठ आश्रय आहेस. तू अविनाशी असून सनातन धर्माचं रक्षण करणारा आहेस. तू सनातन पुरुष आहेस असं माझं मत आहे. ओंकाराच्या मात्रा ज्या की 3.5 होसी तू त्याहून पलीकडे, देवा परब्रह्म होसी तू अक्षर, श्रुती तुझे घर धुंडाळीती. म्हणजे देवा तू परब्रह्म, ओंकारातील अ उ म या 3 पूर्ण मात्रा आणि बिंदू ही अर्धमात्रा, अशा 3.5 मात्रेच्या पलीकडचा अमात्र
म्हणजे अवस्था त्रयातीत तुरीय चैतन्य आहेस आणि श्रुती ज्याचं घर शोधते असा तू आहेस, जे सर्व आकाराचा आधार आहे आणि विश्वरूपी ठेवा ठेवण्याचं स्थान आहे देवा, ते तूच आहेस. आणि तू अविकार आहेस, दुर्बोध आहेस आणि अविनाश आहेस. किंबहुना वेद प्रणीत सनातन धर्माचा तू जिव्हाळा आहेस. शाश्वत धर्मासी तू एक ओलावा, ओलावा जिव्हाळा आहेस. तूची नित्य नवा स्वयंसिद्ध, तू अनादि सिद्ध असून नित्य नूतन आहेस. आणि तूच पंचमहाभूतांपासून धृतीपर्यंत जे 36 क्षेत्राचे भेद आहेत त्याहून पलीकडचा म्हणजे 37वा पुरुष विशेष आहेस असं मी जाणतो. मग आता हे 36 तत्व काय आहे, तर यामध्ये खूप काही विचार आहे. काल मला एक परवा प्रश्न आला होता की 75 विभूती सांगत असताना जो 7-5 असा उल्लेख केला गेलेला आहे, तर माऊलींनी हरिपाठामध्ये जो 7-5-3 दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी हा अभंग सांगितलाय, त्याचा आणि याचा काही संबंध आहे काय, तर याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही आहे. कारण की इथे विभूतींचं वर्णन आहे आणि 7-5-3 दशकांचा मेळा या ठिकाणी तत्वांचं वर्णन शास्त्रकारांनी केलेलं आहे. तर तत्व विचार जो आहे हा अत्यंत गूढ सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे स्वतःचे चिकटलेले केस किंवा केसांमध्ये झालेला गुंता हा स्वतःला सोडवता येत नाही, त्याप्रमाणे हा तत्वांचा आणि गुणांचा झालेला जो गुंता आहे हा स्वतःला सोडवता येत नाही. किंबहुना तत्व विचार इतका सूक्ष्म आहे की ब्रह्मादिक देवांना देखील हा तत्व विचार कळालेला नाहीये असं चिंतन केलेलं आहे. आणि ते तत्व मानण्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे मतभेद आपल्याला पाहायला मिळतात. आता हा तत्वांचा विचार आला म्हणून थोडासा सांगूनच जातो. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी देखील असं चिंतन केलेलं आहे. 1-3-5 मेळा 25चा 36 तत्वांचा मूळ हरी. म्हणजे संसार जो आहे तर हा 7, 5, 3 किंवा 10 किंवा ही सर्व तत्व मिळून म्हणजे 25 तत्वांनी बनलेला आहे असं काही लोक मानतात. परंतु या सर्व तत्वांचा समावेश हा शेवटी एकाच तत्वात आहे आणि हे कौतुक तो परमात्माच दाखवतो असं माऊली त्या अभंगामध्ये म्हणालेले आहेत. आता तत्व विचार प्रसंगामध्ये अनेक तत्वांची जी कल्पना केली गेली आहे, तर त्यामध्ये कोणी 7 तत्व मानतं, कोणी 5 तत्व मानतं, कोणी 3 तत्व मानतं, कोणी 10 तत्व मानतं किंवा कोणी या सर्वांची बेरीज करून 25 तत्व मानतात आणि काही जणांनी 36 तत्व देखील मानलेले आहेत. मग आता यामध्ये 25 तत्वांची गणना कशी आहे तर या संबंधामध्ये सांगतात, अहम महत्त्व तन्मात्रा हा स्थूल प्रकृतीचा उभारा, महाभूते इंद्रिये 11 हे 16 विकारांची संख्या, यात मिळाल्या प्रकृती पुरुष तत्व संख्या 25, प्रकृती माझी गुणांचा वास हा तत्वविलास तत्वांचा. म्हणजे सांख्यशास्त्रकारांनी जे काही 25 तत्व सांगितलेले आहेत ते या प्रकाराने सांगितलेले आहेत. बुद्धी तत्व आहे, त्यानंतर पंचभूत तन्मात्रा आहेत, पंचमहाभूत आहेत, 11 इंद्रिय आहेत, हे एकूण मिळून झालेले 16 आणि यानंतर पुढे काही प्रकृती विकृती सांगितलेल्या आहेत त्या 7 आहेत. 16 आणि 7 23
स्वतः प्रकृती 24 आणि पुरुष 25 असा हा 25 आहे. एकनाथी भागवतामध्येच 26, 25, 16, 13, 7, 9, 6, 4, 11, 17 असे तत्व मांडण्याचे भिन्न भिन्न प्रकार आपल्याला नाथ महाराजांनी सांगितलेले आहेत, भगवान श्री कृष्णांनी सांगितलेले आहेत. आता हे कसं कसं होतं ना, एवढं फक्त थोडंसं सांगतो. आता आपण 25 तत्व पाहून आलो ना, तर बघा, प्रकृती 1, पुरुष 2, महत्त्व 3, अहंकार 4, पंचमहाभूत किती झाले एकूण 9, 11 इंद्रिय 9 आणि 11 किती झाले 20 आणि 5 विषय किती झाले एकूण 25 तत्व. ठीक आहे, यामध्ये 3 गुण मिसळले की 28 ही संख्या होते. वरचे जे 25 आहेत त्यामध्ये एक जीव अजून मिसळवला की 26 तत्व होतात. काही जणांनी तर पंचमहाभूत आणि एक पुरुष असे एकूण 6 तत्व मानले. काही जणांनी म्हणजे चारवाकांनी पृथ्वी, आप, तेज आणि आत्मा असे 4च तत्व मानले. तर काही जण 5 विषय, 5 भूत, 5 इंद्रिय किती झाले 5 त्रिक 15, मन 16 आणि आत्मा 17 असे एकूण 17 तत्व मानतात. तर काही यातील एक कमी करून फक्त 16 तत्व मानतात. म्हणजे मन कमी करा किंवा आत्मा कमी करून 16 तत्व मानतात. तर काही जण असे आहेत 5 इंद्रिय, 5 महाभूत किती झाले 5 दुने 10, एक मन 11, एक जीव 12 आणि एक शिव 13 असे 13 तत्व मानतात. तर काही जण असे आहेत की 5 इंद्रिय नाही, म्हणजे 5 इंद्रिय, त्यानंतर पंचमहाभूत 5 दुने 10, जीव, शिव आणि मन हे मिळून एक, म्हणजे आता वेगवेगळे मानत नाही, तर हे 3 मिळून एक म्हणजे असे मिळून 11 तत्व मानतात. तर काही जण अशी आहेत की प्रकृती 1, पुरुष 1, 2, महत्त्व 3, अहंकार 4 आणि पंचमहाभूत 5 एकूण 4 आणि 5 9 असे 9च तत्व मानतात. तर बरेच जण असे आहेत की केवळ प्रकृती आणि पुरुष हे 2च तत्व मानतात आणि या 2 तत्वामध्येच सर्वांचा अंतर्भाव मानतात. तर काही जण असे आहेत की फक्त एकच तत्व मानतात आणि ते एक तत्व म्हणजे असलेला परमात्मा आहे. तर असे एकंदरीत तत्व संख्या जी आहे, तत्व गणना जी आहे ती वेगवेगळी आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र विचार प्रसंगी याचा विशेष विचार जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतो. तर 1, 3, 5 मेळा 25 36 तत्वांचा मूळ हरी तो परमात्मा जो आहे 36 तत्वांचंही अधिष्ठान आहे असं नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. त्याचा विस्तार जो आहे तर हा पुढे 13व्या अध्यायामध्ये असल्यामुळे या ठिकाणी अर्जुन म्हणतो की देवा, पंचमहाभूतांपासून धृतीपर्यंत जे 36 तत्व सांगितलेले आहेत त्याहून पलीकडचा 37वा पुरुष विशेष म्हणजे तू आहेस असं मी जाणतो. म्हणून लक्षात घ्या की हा तत्वांचा विषय आहे. मागच्या विभूती योगामध्ये 7, 5 म्हणून जे 75 सांगितले तो विभूतींचा विषय आहे. या तत्वांचा आणि त्या विभूतींचा संबंध नाही. असो, 37वा तो पुरुष विशेष आहे हे मला कळालं. अजून तू कसा आहेस तर सांगतात, अनादि मध्यांत मनंत वीर्य मनंत बाहुम शशि सूर्य नेत्रम पश्यामि त्वां दीप्त हुताश वक्त्रम स्वतेजसा विश्वमिदंतपंतम. श्रीहरी तू आदि मध्यांतरहित अपार अच्युत निजबळे. पहिले या श्लोकाचा अर्थ लक्षात घ्या. सांगतात, देवा, या आदि, मध्य आणि अंत या 3 विकारांनी तू रहित आहेस.
देवाला आदी नाही म्हणूनच त्याला अनादी म्हणतात, त्याला अंत नाही म्हणूनच त्याला अनंत म्हणतात. देवा, तुझा पराक्रम अपरिमित आहे म्हणून अनंत वीर्य हे तुला नाव आहे. तुला अनंत बाहू आहेत. त्यानंतर चंद्र आणि सूर्य हे तुझे डोळे आहेत, शशी सूर्य नेत्रम. आणि ज्याच्या मुखात प्रज्वलित अग्नी आहे, म्हणून आपण पुरुष सूक्तामध्ये बघा चिंतन केलेलं आहे. चंद्रमा मनसो जातः चक्षोः सूर्यो अजायत श्रोत्राद वायुश्च प्राणश्च मुखात अग्निः अजायत. देवाच्या मनापासून चंद्राची निर्मिती आहे, श्रोत्र म्हणजे कानापासून वायूची निर्मिती आहे, मुखात अग्निः अजायत मुखापासून अग्नीची निर्मिती आहे. म्हणून असं आहे त्या भागवतामध्ये दशमस्कंधात भगवंताने 12 कोस अग्नी दावानल प्राशन केल्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. 12 कोस अग्नी पिऊन टाकला. होय, आपण थोडासा प्रयत्न करून बघा, 12 कोस नाही, जळते 1-2 निखारे तरी आपण तोंडामध्ये घेऊन दाखवू शकतो काय? नाही. मग देवाला कसं करता आलं? सांगितलं काय नाही. हा जो अग्नी आहे तो देवाच्या मुखामध्ये गेला, याचाच अर्थ असा आहे की कार्याचा कारणामध्ये लय झालेला आहे. फोन करून सांगा. मग देवाच्या मुखामध्ये प्रज्वलित अग्नी आहे आणि स्वतःच्या तेजाने या विश्वाला तप्त करणाऱ्या अशा तुला मी पाहत आहे. स्वतेजसा विश्वमिदम तपंतम. आता यावरती व्याख्यान करतात की देवा, तू आधी मध्यांतर रहित आहेस. तू स्वतःच्या अपरिमित सामर्थ्याने देश काल वस्तू मर्यादा रहित आहेस आणि विश्वाचे असंख्य बाहू ते तुझे बाहू आहेत आणि विश्वाचे अमोज पाय, अमोज या शब्दाचा अर्थ मोजणं शक्य नाही असे अमोज जे पाय आहेत तेच तुझे पाय आहेत. आणि असा तू विश्वबाहू आहे आणि विश्वचरण आहेस, हे मी प्रत्यक्षामध्ये पाहिले देवा. देवा, सूर्य आणि चंद्र या 2 डोळ्यांनी दुष्टांना कोप मुद्रा आणि भक्तांना प्रसाद मुद्रा तू लीलेने दाखवतोस. तमोगुणाच्या क्रोधदृष्टीने एकावर म्हणजे दुष्टावर रागावतोस आणि सत्वगुणाच्या कृपादृष्टीने एकाचं म्हणजे भक्ताचं पालन करतोस. तू कटाक्षे तू पाळीसी एकाते, दंडीसी एकाते कोपदृष्टी. हा एकाते कोण? तर कृपा कटाक्षे पाळीसी म्हणत असताना सज्जनावर, भक्तावर, आणि दंडीसी एकाते म्हणत असताना, कोपदृष्टी म्हणत असताना दुष्टावरती. किंवा महाराज, अशा प्रकारच्या तुला मी पाहत आहे, हे अगदी उघड सत्य आहे. पेटलेल्या प्रलयाग्नीचं तेज जसं असावं तसं हे तुझं दैदिप्यमान मुख आहे. देवा, वणव्याने चहूबाजूंनी वेढून पेटलेले पर्वत जसे असतात तशी ती ज्वाळांचे लोळ उठत असलेली जीभ दातातील दाढा चाटीत लोळत आहे. किती भयान स्वरूप या अर्जुनाच्या समोर असेल ती कल्पना करा आपण. किंबहुना या तोंडातील उष्णतेने आणि सर्वांगाच्या तेजाने तापून गेलेले विश्व अतिशय असह्य त्रासाकडे जात आहे, हे मी प्रत्यक्षात पाहत आहे. आणि मुखातून पडेजी बाहेर उष्णता अपार अतितीव्र, तेने सर्व विश्व होऊन संतप्त खवळून जात एकाएकी. अतिक्षोभाला ते प्राप्त होत आहे, खवळलं जात आहे. द्यावा पृथिव्योरिदमंतरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. म्हणजे देवा, स्वर्ग, पृथ्वी यांच्यातील मध्य, अवकाश आणि सर्व दिशा तुझ्या एकट्याकडून व्यापलेल्या आहेत. हे महात्मन,
तुझं हे अद्भुत आणि उग्र रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत व्यथित होत आहेत. यावर व्याख्यान करताना म्हणतात, आता स्वर्गलोक, मेदिनी, पाताळ आणि अंतराळ दाही दिशा. म्हणजे स्वर्ग, पाताळ, पृथ्वी, अंतरिक्ष, दाही दिशा किंवा सर्व व्याप्त किंवा एकमेकात गुंतलेले क्षितिज, हे सर्व जे आहे तो एकट्याने भरलेला आहे. हे मी कौतुकाने आश्चर्याने पाहत आहे. परंतु जणू तुझ्या या विश्वरूपाने आकाशासकट सर्व बुडवून टाकावं तसं मला दिसत आहे. किंवा अद्भुत रसाच्या लाटात 14ही भुवनांना बुडवावं तसं तुझं हे रूपच जिथे आश्चर्य झालं आहे, तिथे मग मी कोणा एका पदार्थाचं व्यवस्थित ज्ञान संपादून शकेन. म्हणून तुझी ही असामान्य व्याप्ती जी आहे ही कुणालाही आवरली जात नाही. तुझ्या स्वरूपाचा उग्रपणा कोणालाही सहन करवत नाही. त्यामुळे सुख तर दूरच राहिलं, पण हे जग जे आहे हे कसं बस प्राण धारण करून राहिलं आहे इतकंच मात्र खरं आहे. देवा, तुला पाहून कसं भयाचं भरतं आलंय ते कळतच नाही. आता दुःखाच्या लाटात तिन्ही लोक अशा गटांगळ्या खात आहे. एरवी तुझं हे महात्म्याचं म्हणजे अर्थात विश्वरूपाचं दर्शन तिन्ही लोकातील जीवांना होत आहे, तर भय आणि दुःख यांच्याशी संबंध का असावा? देवाचं दर्शन झालं तर दुःख आणि भय यांच्याशी संबंध राहील काय? परंतु ज्या कारणाने तुझ्या दर्शनापासून त्रैलोक्यातील जीवांना सुख होत नाही ते कारण मला चांगलं कळते. म्हणजे तुला पाहूनही या जीवांना जो आनंद, जे सुख वाटत नाही ते का वाटत नाहीये ते मला मात्र चांगलं कळाले. सुख व्हावे हे तो राहिले बाजूच, परी जगाय असं त्रास पडे. सुख व्हायचं तर बाजूलाच राहिलं, परंतु जगाला मात्र त्रासच होतोय. तर तुझं ऐश्वर्य दर्शन भय दुःखाला कारण का व्हावं हे मला कळालं. बघा काय कारण आहे. 663 क्रमांकाचा अभंग. ते कारण असं की जोपर्यंत तुझं यथार्थ रूप ज्ञानदृष्टीने पाहिलं नाही तोपर्यंतच जगातील सर्व जीवांना संसारातले विषय चांगले वाटतात. आणि आता तुझं रूप सर्वांनी पाहिलं आहे, त्यामुळे विषय विटावेत आणि सुख लाभावे. पण तुझ्या उग्र रूपामुळे व सर्व जीवांना तुझ्या तात्विक रूपाच्या अज्ञानामुळे हा त्रास उत्पन्न होत आहे. आणि तसंच तुला पाहिल्याबरोबर सर्व अज्ञानी जीवांना एकदम तुला मिठी देता येईल काय? तुझ्याशी त्यांचं ऐक्य घडेल काय? आणि तशी मिठी नाही देता आली तर उग्ररूप दर्शनाच्या दुःख संकटात त्यांनी कसं राहावं, कसं जगावं? ते सप्तशती ग्रंथामध्ये असं आलेलं आहे, कैर्जीव्यते हि कुपितांतक दर्शनेन. देवा, कुपित क्रोधाविष्ट झालेल्या मृत्यूच्या दर्शनाने कोण जगेल? अर्थात क्रोधयुक्त असलेल्या मृत्यूच्या दर्शनाने जसा नाशच होणार आहे, तद्वत त्याप्रमाणे तुझ्या दर्शनाने, या उग्र दर्शनाने कोण जगेल? अरे बाबा, तुझं हे रूप जे आहे ते मृत्यूलाही मृत्यू प्राप्त करून देणार आहे, मग कोण वाचेल रे देवा? म्हणूनच उग्र रूपाच्या त्रासाने म्हणून मागे सरावं तर अपरिहार्य असे संसार दुःख आडवं येतं. म्हणजे आता कसं आहे, जर तुझं हे उग्र रूप दिसतंय त्यामुळे त्रास होतोय म्हणून मागे सरावं तर संसार दुःख आहे. मागे सरू जावे तरी अनिवार्य, पाठीशी संसार लागल असे. आणि आता मागे सरकायचं नाही म्हणून तुला मिठी देण्याकरता पुढे सरकावं. पुढे जावे तरी तू तो अनावर, नाही अशी साचार घेऊ हाती. पुढे जर सरकावं तर अनावर उग्रत्वामुळे तुला ज्ञानाने किंवा देहाने घेताच येत नाही. आता आम्ही करायचं काय? म्हणून सांगतात
बापुडे त्रैलोक्य जातसे पोळून, ऐसे सापडून कचाटीत, जणू तू अग्नीच प्रगटसी आज, उघड हे मज वाटतसे. म्हणजे अशा संकटात सापडलेल्या बापड्या त्रैलोक्यातील जीवांचा हुरडा होते रे. आणि असा हा अभिप्राय मला चांगल्या रीतीने पटला आहे. याचा भाव असा, दृष्ट्वाद्भुतम रूपमुग्रम तवेदम, लोकत्रयम प्रव्यथितम महात्मन. या श्लोकामध्ये रूपम दृष्ट्वा लोकत्रयम प्रव्यथितम, म्हणजे देवाचं रूप पाहून त्रैलोक्य दुःखी झालं हे म्हणणं विसंगत आहे. कारण देवाचं उग्र किंवा सौम्य कोणतंही रूप पाहिलं तरी सुद्धा दुःखाची निवृत्ती होते असा सिद्धांत असताना या विश्वरूपाला पाहून त्रैलोक्य दुःखी कसं होईल असा प्रश्न निर्माण होतो ना. म्हणून त्याची संगती अर्जुनाच्या मुखाने ज्ञानोबाराय अशी लावतात की त्रैलोक्यातील जीवांना विश्वरूपाचं दर्शन झालं आणि त्यामुळे विषयांविषयी वैराग्य प्राप्त होऊन सुख प्राप्त व्हायला पाहिजे ना. हे खरं आहे की विश्वरूपाचं दर्शन झालं की विषयांच्या विषयी वैराग्य प्राप्त व्हावं आणि सुख प्राप्त व्हावं. परंतु सर्व जीवांना विश्वरूपाचं सच्चिदानंद ब्रह्माच्या रूपाने दर्शन झालेलं नसून स्थूल असं उग्र रूपच दिसत होतं आणि त्यामुळे ते दुःखी होत होते. उदाहरण देतात, जैसा कोणी एक पोळला आगीत, निवावया येत सागरासी. एखादा अग्नीने पोळलेला मनुष्य जसा शरीराचा दाह शांत करण्याकरता समुद्रापर्यंत आला, पण तेथे भरती आलेल्या पाण्याच्या प्रचंड लाटांमुळे वेगळ्याच रीतीने घाबरू लागला. म्हणजे अग्नीने शरीर पोळलंय त्यामुळे तो दाह झालेला आहे. मग आता दाह शांत करण्याकरता तो आला कुठे? समुद्राकडे. पण समुद्रापाशी आल्यानंतर समुद्राच्या त्या लाटा ज्या वेळेला पाहिल्या तर लाटा पाहून तो घाबरला. म्हणजे इकडे अंगाचाही दाह होतोय आणि तिकडे लाटांनाही घाबरतोय. अशी त्याची जी अवस्था आहे, आपण व्यवहारात म्हणतो इकडे आर तिकडे विहीर, त्याप्रमाणे या जगातील जीवांचं झालंय देवा. संसार दुःखाने तप्त झालेले जीव तुला पाहून शांत व्हायला पाहिजेत, पण तुझं उग्र रूप पाहून ते दुःखी झालेत. परंतु या जीवांपैकी पलीकडच्या भागाला ज्ञानशूरांचे जे चांगले समुदाय आहेत ते मात्र तुझ्या उग्र रूपाला न घाबरता ज्ञानदृष्टीने तुझं ब्रह्मरूप पाहून समाधान पावलेले दिसतात. ठीक. मग आता पुढे म्हणतात, अर्जुन म्हणतो, आम्ही हित्वाम सुरसंघा विशंती, केचित भीता प्रांजलयो गृणंती, स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्ध संघा, स्तुवन्ति त्वाम स्तुतिभिः पुष्कलाभिः. म्हणजे देवा, हे सर्व देवगण तुझ्या स्वरूपात प्रवेश करीत आहेत. कित्येक घाबरलेले आहेत, कित्येक हात जोडलेले तुझी स्तुती करत आहेत. महर्षी आणि सिद्धांचे समुदाय स्वस्ती असं म्हणून अर्थपूर्ण स्तुती वाक्यांनी तुझी स्तुती करत आहेत. बघा, थोडासा तुलनेने विचार करा. ज्या वेळेला भक्तवर्य प्रल्हादा करता भगवंताने नरसिंह अवतार धारण केला आणि त्या हिरण्यकश्यपूला मारून टाकलेला आहे, आपल्या नखांनी त्याचं पोट विदीर्ण करून फाडून फेकला, त्यावेळेला भगवंताच्या ठिकाणी झालेला अनिवार्य क्रोध, भगवंताच्या डोळ्यातनं जणू काही आगीचे गोळे बाहेर पडतायत. त्यावेळेला भगवंताच्या स्वरूपासमोर जाण्याकरता प्रत्येक जण घाबरतोय. भागवताचा सप्तम स्कंद आपण बघा, त्यामध्ये देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा, ब्रह्मदेव, भगवान शंकर इत्यादी सर्वजण भगवंताची स्तुती करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रार्थना करतात, देवा शांत व्हा. पण देवासमोर जाण्याची कोणाची तयारी नाही हो. किंबहुना चिंतन असं केलेलं आहे की भगवान शंकरांना सांगितलं, देवा जा तुम्ही भगवंतासमोर आणि त्यांना शांत करा, कारण तुम्ही रुद्र आहात. भगवंतांनी सांगितलं, शंकरांनी, मी रुद्र आहे, किंबहुना मला महारुद्र पण म्हणतात.
परंतु आजचं देवाचं स्वरूप म्हणजे अतिरुद्र आहे. असं देवाचं स्वरूप कधीच मी पाहिलं नाही. नाही जाऊ शकत समोर. नारद विचार करतायत, कोण देवाला जाऊन शांत करेल? त्यांच्या असं लक्षात आलं की माता महालक्ष्मी भगवंताची अर्धांगिनी आहे आणि नित्य सहवास आहे. त्यामुळे कशाने भगवान शांत होतील? कदाचित माता महालक्ष्मी जाणत असतील, म्हणून त्यांना सांगतात की जा. कारण की काय, एक गमतीने सांगतो, विनोद म्हणून सांगतो की मी असं ऐकलं, आयुर्वेद शास्त्रानुसार मानवी शरीरामध्ये, आपल्या शरीरात 72,000 नाड्या आहेत, नसा आहेत. परंतु कोणत्या वेळेला कोणती नस दाबायची हे बायकोला बरोबर कळतं. त्याप्रमाणे देव कशाने शांत होतील हे माता महालक्ष्मीला बरोबर कळेल म्हणे. आणि म्हणून माता महालक्ष्मीला नारदाने सांगितलं, जा देवाला शांत करा. आई साहेबांनी देखील सांगितलं, नाही, आजपर्यंत मी देवाची अनेक रूप पाहिली, पण इतकं उग्र रूप, इतकं भयान रूप जे आहे हे कधीही पाहिलेलं नाही आहे. आणि मग अशा अनेक देवांनी जशी भगवंताची त्या ठिकाणी स्तुती केली आहे ना, अर्जुनही तेच सांगतोय की सगळे देवगण जे आहेत ते तुझ्या स्वरूपात प्रवेश करतात, तर कित्येक घाबरलेले आहेत, कित्येक हात जोडलेले आहेत, कित्येक तुझी स्तुती करत आहेत. मग याच आशयाचं व्याख्यान स्वामी महाराज आपल्याला सांगतात, तया माझी भले ज्ञान संपन्न हे, पलीकडे पाहे सुरसंघ, सर्वही कर्मांची जाळूनी या बीजे, तुझ्या मूळ तेजे विश्वरूपा. म्हणजे देवा, हे ज्ञान पंडित तुझ्या स्वरूपभूत ज्ञान तेजाने सर्व कर्मांची अज्ञान, वासना, रागद्वेष इत्यादी बीज जाळून आपल्या जीव भावासह तुझ्या निर्गुण स्वरूपामध्ये एकरूप होत आहेत. ते जे ज्ञानपंडित आहेत ना, ते काय करतात, आपल्या स्वरूपभूत ज्ञानाच्या तेजाने सर्व कर्मांचं अज्ञान 1, वासना 2 आणि रागद्वेष 3 इत्यादी जे बीज आहेत हे सर्व जाळून टाकतात. कर्मांचं बीज काय आहे? अज्ञान 1, वासना 2 आणि रागद्वेष 3. सर्व कर्मांचं हे 3 बीज सांगितलेले, हे 3 बीज जाळून भस्मसात करतात म्हणे. आणि मग तुझ्या निर्गुण स्वरूपामध्ये एकरूप होतात. सहजच तुझं उग्र रूप पाहून भयाने भ्यालेले, घाबरलेले आणखी कित्येक भक्त काया वाचा मनाने तुझ्या सगुण रूपाकडे प्रवृत्ती वळवून हात जोडून तुझी प्रार्थना करीत आहेत. देवा, आम्ही अज्ञान समुद्रामध्ये पडलेलो आहोत, गटांगळ्या खात आहोत. म्हणून देवा, आम्ही या पंचमहाभूतांच्या जाळ्यात अडकलेलो आहोत, किंवा स्वर्ग आणि संसार या दोघांच्या संधी भागात सापडलेलो आहोत. म्हणून अहम ममत्वाने होऊन या भ्रांत स्वर्ग संसारात साकडलो. एकतर आम्ही संसारात राहतोय किंवा स्वर्गामध्ये राहतोय, या ठिकाणी आम्ही अडकल्या गेलो. अशा रीतीने बद्ध झालेल्या आमची सोडवणूक देवा आता तुझ्या वाचून कोण करील? म्हणून देवा, आम्ही सर्व भावाने तुला शरण आलेलो आहोत, असे ते देवगण वगैरे म्हणतायत म्हणे. आम्हाला सोडवणारा तुझ्या वाचून दुसरा कोण आहे देवा? आणि असं असल्यामुळे आम्ही तुला शरण आलोय. आणि अशा रीतीने महर्षी, सिद्ध आणि अनेक प्रकारचा विद्याधरांचा समुदाय हा देखील तुझ्याविषयी मांगल्य द्योतक स्वस्ती वाचन करतात आणि गुणोत्कर्ष प्रतिपादक स्तुती करतात. म्हणजे भगवंताचा गुणोत्कर्ष सांगणारे असा स्तुतीपाठ ते करत आहेत. मग अजून पुढे सांगतात, रुद्रादित्या वसवो ये च साध्या, विश्वेश्विनो मरुतश्चोष्मपाश्च, गंधर्व यक्षा सुरसिद्ध संघा, वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. म्हणजे रुद्र, आदित्य, वसु आणि जे असुर आणि साध्य, विश्वेदेव, अश्विनी कुमार, वायू, पितर, गंधर्व, राक्षस, यक्ष, सिद्ध यांचे संघ तुला आश्चर्यचकित होऊन पाहतात.
यावरती व्याख्यान करतात. 11 रुद्र आणि 12 आदित्य हे अष्टवसूपा हे साध्य देव, अश्विनी कुमार मरुद्गण सर्व आणि विश्वे देव सुसंपन्न. म्हणजे हे देवा, हा रुद्र आणि आदित्यांचा समुदाय. 11 रुद्र 12 आदित्य, त्यानंतर अष्टवसू, त्यानंतर सर्व साध्य आणि अश्विनी कुमार विश्वे देव, तसेच ऐश्वर्यासह वायू देखील, अग्नी आणि गंधर्व, पलीकडे असलेला यक्ष राक्षसांचा समुदाय, तसेच इंद्र ज्यांच्यामध्ये मुख्य आहे असे सर्व देव आणि सिद्ध चारण, हे सर्व आपापल्या लोकात बसून मोठ्या उत्कंठित दृष्टीने तुझ्या आधिदैविक परमपूज्य महामूर्ती असलेल्या विश्वरूपाला पाहत आहेत. म्हणजे सगळेच जण आपापल्या ठिकाणी बसून तुझं दर्शन करत आहेत. मग प्रत्येक क्षणाला तुझं एक एक अवयव पाहत अंतःकरणामध्ये आश्चर्यचकित होऊन, हे प्रभो, ते स्वतःच्या मुकुटाने तुला ओवाळणी करत आहेत, म्हणजेच तुला नमस्कार करत आहेत, मान डोलवत आहेत. आणि ते सर्व अशा मधुर शब्दांनी जय जय घोष करून संपूर्ण स्वर्ग गाजवित आहेत आणि कपाळावर 2 हात चांगले जोडून ठेवत आहेत. मग त्या देवांच्या विनयरूपी वृक्षांच्या वनात अष्टसात्विक भावांचा वसंत अनुकूल झाला, म्हणून त्या विनय वृक्षाच्या करसंपुट रूपी पल्लवांना तू फळ झाला आहेस. म्हणून या तया पालवी साचार फुटोन या करसंपुटाची, तुझी या निर्मळ स्वरूपाची भली फलप्राप्ती झाली अनायासे. बर, मग देवा अजून तू कसा आहेस याविषयी अर्जुन बोलतो. रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरुपादम बहुदरम बहुदंष्ट्राकरालम दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहम. या श्लोकाचा अर्थ असा आहे, हे महाबाहो, अनेक मुख, अनेक नेत्र, अनेक बाहू, अनेक मांड्या, अनेक पाय, अनेक उदर असलेलं आणि पुष्कळ दाढांमुळे भयानक असलेलं तुझं हे महान रूप पाहून सर्व लोक व्यथित झालेले आहेत आणि त्याबरोबरच मी देखील भयाने व्यथित झालेलो आहे. अर्जुन, आता आपण या देवाच्या दिव्य भयानक स्वरूपाला कसे घाबरलेलो आहोत ते सांगतोय. यावरती स्वामीजी व्याख्यान करतात. वाटे देवांची या लोचनांचे दैव आज अभिनव उगवले, देखो निहे तुझे स्वरूप गहन सुखाचा सुदिन मना लागी. म्हणजे देवा, हे जे बाकीचे सर्व देव आहेत ना, स्वर्ग इत्यादी लोकांमध्ये राहणारे, त्या देवांच्या डोळ्यांचं भाग्य उदयाला आलं. त्यांच्या मनाला सुखाचा सुकाळ उजाडला आणि म्हणून त्यांनी तुझं व्यापक असं हे विश्वरूप बघितलं. हे त्रैलोक्य व्यापक रूप पाहून देवांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण कोणत्याही दिशेकडून बघितलं तरी हे विश्वरूप समोरच आहे असं वाटतं. असं एकच विश्वरूप आहे, पण त्याला विचित्र आणि भयानक पुष्कळ मुख, पुष्कळ डोळे आणि सशस्त्र असे पुष्कळ हात आहेत. पुष्कळ आणि सुंदर बाहू आहेत व पाय आहेत आणि पुष्कळ उदरही आहेत. प्रत्येक अवयवाचा रंग हा नाना प्रकारचा आहे. प्रत्येक मुखावर सात्विक, राजस, तामस विकारांच्या आवेशांचा एक माजटपणा आहे. किंबहुना वेगवेगळे भाव आपल्याला त्या मुखांवरती दिसतात म्हणे. उदाहरण देतात, ज्याप्रमाणे महाकल्पाची या अंती प्रळयाग्नी येई उफाळून चहूकडे, तैशी तुझी घोर मुखे अनिवार्य भासती चौफेर पसरली. ज्याप्रमाणे महाकल्पाच्या शेवटी
संतापलेल्या यमाने जिकडे तिकडे प्रलयाग्नीच्या आकट्या पेटवल्या आहेत, किंवा संहार करणाऱ्या त्रिपुरासुराचा शत्रू असलेल्या भगवान शंकरांची विनाशक यंत्रच जणू आहेत, किंवा प्रलयकालीन भैरवांची निवासस्थानच आहेत, किंवा युगाची समाप्ती करणाऱ्या कालशक्तीची भूतांना खाण्याकरता वाढून ठेवलेले खिचडीची पात्रच पुढे सरकवली आहेत. म्हणजे हे जे काही आपण उपमान पाहतोय ना, या सगळ्या उपमानप्रमाणे त्याप्रमाणे म्हणजे एक एक उपमा लावून घ्या आणि नंतर हा विचार करा. त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझे प्रचंड मुख असून ते पुष्कळ मोठे असल्यामुळे कुठेही मावत नाहीत. बरं, गुहेत सिंह जसे बसलेले असतात ना, त्याप्रमाणे तोंडामध्ये रागीट असे दात दिसत आहेत. न मावती सिंह दरी माझी जैसे, भासती हे तैसे उग्रदंत. उदाहरण देतात, जणू काळ रात्रीच्या गडद अंधारात संहार करणारी पिशाच उल्हासाने संचार करीत निघाली आहेत, तशा त्या प्रलय काळी मरण पावलेल्या प्राण्यांच्या रक्ताने माखलेल्या या दाढा तोंडामध्ये दिसत आहेत रे. अर्जुन म्हणतो, देवा हे वर्णन पुष्कळ झालं. आता बापुड्या या लोकसृष्टीवर फेकिली नजर आळूमाळ. काळाने युद्धाला निमंत्रण द्यावं आणि सर्वांच्या संहाराने मरण जसं माजावं, त्याप्रमाणे तुझ्या तोंडात हा अति भयानकपणा आहे. तुझ्या दृष्टीने ही बापडी लोकसृष्टी थोडा वेळच पाहिली आणि आता कालियाच्या विषापुढे दुःखरूप यमुनेच्या तीरावर झाडासारखी ती उदास होऊन राहिलेली आहे. म्हणजे त्या यमुनेच्या डोहामध्ये ज्या वेळेला तो काली आला, त्याच्या उग्र विषामुळे आसपासची झाडं उदास झाली, कारण की त्यांच्याजवळ कोणी येईच ना. तशी माझी दृष्टी देखील जी आहे, तर आता थोडा वेळच पाहिली आणि आता उदास झाली आहे ही दृष्टी. किंवा तुझ्या दृष्टीने ही लोकसृष्टी जी आहे ही उदास झाली आहे. मग तुझ्या महामृत्यूरूप सागरामध्ये त्रैलोक्याच्या आयुष्याची नाव आता शोकरूपी प्रतिकूल वाऱ्याच्या लाटेने हेलकावे खात आहे. या माझ्या म्हणण्यानुसार भगवान श्रीकृष्ण अकस्मात रागवून असे म्हणतील की तुला लोकांचं काय वाटतं, तू लोकांची काळजी का करतोस, तुझं तू माझ्या रूपाने ध्यानसुख भोग. म्हणून सांगतात की देवा, साधारण लोकांची ढाल आड पडद्याप्रमाणे उगाचच मी पुढे करत आहे. कारण एकदम मी कसं म्हणू की या विश्वरूप दर्शनाने माझेच प्राण कापत आहेत. म्हणजे स्वतःचा कमीपणा मान्य करण्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला लाज वाटते ना. म्हणून दुसऱ्याला सांगत थंडी यालाच वाजत असते, परंतु काय सांगत नाही जरा बाकीच्यांना थंडी वाजते, एसी कमी करता काय. थंडी कोणाला वाजत असते, मुळामध्ये स्वतःलाच वाजत असते. म्हणून खरं जर पाहायचं तर ही लोकसृष्टी जी आहे ही तुझ्या दृष्टीने भयभीत झाली आहे असं नाही, मी स्वतःच भयभीत झालेलो आहे. किंबहुना मला जगाचा संहार करणारा महारुद्र जो हर आहे तो देखील घाबरतो. ज्या माझ्या भीतीने मृत्यू लपून बसतो तोच मी येथे विश्वरूपाच्या भयाग्नीने भाजल्याने थरथर कापत आहे. देवा, असं तू मला दीन केलंयस. म्हणजे ज्यावेळेला अर्जुन आणि भगवान शंकर यांचं युद्ध झालं, त्यामध्ये भगवान शंकर प्रसन्न झाले ना, म्हणून अर्जुन म्हणतो की भगवान शंकर हे कदाचित मला घाबरतात, परंतु या विश्वरूप दर्शनाने मी मात्र फार तुला घाबरतो आहे. असं तू मला दीन केलंयस. म्हणून बापा, ही आश्चर्यकारक महामारी आहे की या महामारीलाच विश्वरूप हे नाव जर असेल तर भयानकपणाने साक्षात भयालाच तू माघार घ्यायला लावत आहेस. असं अर्जुन, आता आपण हे विश्वरूप पाहून घाबरलो आहे हे मान्य करतो आहे. महाकाळाशी ही खेळावया झुंज, क्रोधावेशे सज्ज जाहली ती.
मग हे विष्णू, तुझं हे स्वरूप कसं आहे ते आता सांगणार आहेत. नभस्पृशम दीप्त मनेक वर्णम व्यात्ताननम दीप्त विशाल नेत्रम दृष्ट्वा हित्वाम प्रव्यथितांतरात्मा धृतीन्न विंदामी शमंच विष्णू. या श्लोकापासून अर्जुनाने व्यक्त केलेली विश्वरूपाविषयीची भावना आणि पुढचा विचार हा आपल्याला आज सायंकाळच्या सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे. आत्ता हे झालेलं वाङ्मयीन पुष्प भगवत चरणारविंदी, स्वामीजींच्या चरणारविंदी मी समर्पित करतो आणि माझ्या वाक प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. श्रीमद सच्चिदानंद स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम राम कृष्ण हरी. ॐ राम कृष्ण हरि.